पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर सहकारी कारखान्याला आता नोटीस पाठवण्यात आली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून ही नोटीस आहे। तर कर्मचाऱ्यांचा 61 लाख रुपये पीएफ रक्कम थकवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। याआधी देखील जीएसटी न भरल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती आणि आता त्या अनुषंगानेच पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस पाठवण्यात आली आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून खरं तर ही नोटीस पाठवण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांचे 61 लाख रुपये पीएफ रक्कम थकवल्याचं प्रकरण आहे आणि याच प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। याआधी देखील जीएसटी विभागाकडून जीएसटी न भरल्याप्रकरणी या कारखान्याला नोटीस पाठवण्यात आली होती। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे, काय नेमके अपडेट्स आहेत? निश्चित वर्ष आपण पाहू शकतो की पंकजा मुंडेंचा जो काही वैद्यनाथ कारखाना आहे या सहकारी साखर कारखान्याशी संबंधित पंकजा मुंडेंच्या अडचणीत वाढ होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी साखर च्या संबंधित 19 कोटी रुपयांच्या जीएसटी न भरल्यानं पंकजा मुंडेंच्या या कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती। आता ही नोटीस मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं तर जे काही पीएफचे पैसे आहेत त्याची रक्कम जी आहे ती थकवल्या प्रकरणात जवळपास 61 लाख रुपये जे आहेत ते साखर कारखान्याला थकवले आहेत आणि त्याच संबंधित आता हे जे काही भविष्य निर्वाह निधी आहे त्या कार्यालयाकडनं ही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। मागील काही दिवसांमध्ये वैद्यनाथ कारखाना जो आहे तो कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे आणि त्यामुळे पंकजा मुंडेंच्या अडचणीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता दोन विभागांकडनं ही नोटीस बजावण्यात आल्यानं कुठेतरी पंकजा मुंडेंच्या या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सध्या सहकारी साखर कारखाना वैद्यनाथ हा बंद असल्याचं देखील पाहायला मिळत आहे, कारण की दुष्काळ असेल त्याबरोबरच इतर काही कारणं असतील या कारणांमुळे हा कारखाना बंद आहे। परंतु कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे जे आहेत ते थकलेले आहेत आणि ते पैसे दिले जावेत अशी जी काही भूमिका आहे ती पीएफ कार्यालयाकडनं साखर कारखान्याला नोटीस बजावून सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे आता ही पीएफची रक्कम कधी मिळणार हे पाहणं पण महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच विकास, पुढे नेमकी काय कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।